केलं स्टार्ट. चांगलं क्लीन केलं का? हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. येस आमेन. की देव बाप्पांनी पुन्हा एकदा आठवड्याच्या प्रेयर या उद्देशाने तुमच्या परिवारात मला येण्याची संधी दिली. आपण प्रार्थनेची सुरुवात प्रार्थनेने करूया. महिमा येती प्रार्थना तुला करतात? इंग्लिश मध्ये करते. चालेल, करतील. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Father. Thank you, Jesus. Hallelujah. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर. तेरे विश्वासियों के दान देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया. नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया. मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया. नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर. तेरे विश्वासियों के तार देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा. पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा. आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा. पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा. इसलिए हम कहते हैं, हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. हम हाथ
तेरा नाम रहे ऊंचा। यस लॉर्ड परमेश्वर, तू ही हमारा भरोसा है, तू ही हमारी ताकत है प्रभू, और तू ही हमारा बल है परमेश्वर। खरोखर प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो माझ्या देवा। या सायंकाळच्या समय प्रभू, या संध्याकाळच्या समय परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ खऱ्या आत्म्याने, खऱ्या जीवाने आणि पूर्ण अंतकरणाने परमेश्वर आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो आहे माझ्या देव बाप्पा। कारण तुझं वचन सांगतं, ज्या जागेमध्ये 2 किंवा 3 आहेत तिथे तुझा आत्मा आहे, तिथे तुझी उपस्थिती आहे माझ्या देव बाप्पा, आणि त्यांच्यामध्ये तू स्वतः हजर आहेस माझ्या देव बाप्पा। ओ तुझी मोठी उपस्थिती आमच्यामध्ये आहे परमेश्वरा, आम्ही तुला गौरव देतो माझ्या देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो बाप्पा, कारण तू स्तुतीस पात्र योग्य परमेश्वर आहेस माझ्या देव बाप्पा। खरोखर परमेश्वर बाप्पा, आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास माझ्या देव बाप्पा, ही केवळ आणि केवळ तुझी दया आहे माझ्या देव बाप्पा, ही केवळ आणि केवळ तुझी कृपा आमच्यावर आहे माझ्या देव बाप्पा। कारण परमेश्वर बाप्पा, आज आमचं भाग्य आहे प्रभू, आमच्या मुखाने प्रभू आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करू शकतो माझ्या देव बाप्पा, आमच्या मुखाने परमेश्वर आम्ही तुझं नाव घेऊ शकतो माझ्या देव बाप्पा। खरोखर बाप्पा, ही साधी गोष्ट नाही माझ्या देव बाप्पा, कारण परमेश्वर आम्हाला माहित आहे प्रभू, जर आम्ही तुझ्यामध्ये नसतो माझ्या देव बाप्पा, माहित नाही प्रभू आमचं काय झालं असतं माझ्या देव बाप्पा, आम्ही कुठे असतो माझ्या देव बाप्पा, का आज आम्ही आजचा दिवस बघू पण शकलो नसतो देव बाप्पा। पण आज खरोखर प्रभू तुझी प्रेमदया आमच्यावर आहे बाप्पा, आणि तुझी प्रेमदया तू नव्याने रोज आणि रोज आमच्यावर करतोस माझ्या देव बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते बाप्पा। कारण तो आमचा भरोसा आहे माझ्या देव बाप्पा, तो आमची ताकद आहे बाप्पा, तुझ्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही माझ्या देव बाप्पा। पुन्हा एकदा आमच्या परिवारामध्ये तू पास्टरांना घेऊन आलास माझ्या देव बाप्पा। ओ प्रभू, नेहमीप्रमाणे त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित केलं माझ्या देव बाप्पा। प्रभू तुझं वचन सांगतं, नद्यातून तू जाशील तरी तू बुडणार नाही, आगीतून जाशील तरी ती आग तुझ्यापर्यंत येणार नाही। आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, आज तू पास्टरांचं अंतःकरण जाणतोस माझ्या देव बाप्पा। आज पाऊस असू काही असू प्रभू, आज तुझ्या इच्छेनुसार ते आमच्या कुटुंबामध्ये आलेत माझ्या देव बाप्पा। आणि खरोखर बाप्पा, त्यांचा सांभाळ करणारा तू आहेस बाप्पा, कारण प्रभू ते जिवंत देवाची सेवा करतात बाप्पा, आणि ती तू आहेस परमेश्वर बाप्पा। ओ खरोखर बाप्पा लॉर्ड, आम्ही मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो बाप्पा, पास्टरांना तू घेऊन आलास बाप्पा। ओ प्रभू, खरोखर माझ्या देव बाप्पा, आज आमची प्रार्थना तू आशीर्वादित केलीस माझ्या देव बाप्पा, कारण त्यांचं येणं तू सुखरूप केलंस माझ्या देव बाप्पा। ओ प्रभू, कितीतरी लांबून ते आमच्या कुटुंबामध्ये आलेत बाप्पा, आणि ही गोष्ट ही सहजासहजी घडत नाही माझ्या देव बाप्पा, त्याला तुझ्या कृपेचा हात लागतो बाप्पा, तुझ्या दयेचा हात लागतो माझ्या देवा, तर ह्या गोष्टी घडतात माझ्या देव बाप्पा। आज खरोखर परमेश्वरा बाप्पा, तुझी सेवा करतात माझ्या देव बाप्पा, आणि ते खऱ्या अंतःकरणाने प्रभू तुझी सेवा करतात माझ्या देव बाप्पा। आणि खरोखर निश्चितच प्रभू तू त्यांना दीर्घ आयुष्य आणि चांगली तब्येत तू दिलीस माझ्या देव बाप्पा, आणि तुझ्या सेवेसाठी त्यांना तू उभा केलंस माझ्या देव बाप्पा। आणि खरोखर बाप्पा, प्रेषित 2:38 जे काही प्रभू ते सुवार्ता गाजवतात माझ्या देव बाप्पा, आज खरोखर बाप्पा त्यांची सेवा तू आशीर्वादित केलीस माझ्या देव बाप्पा। खरोखर प्रभू त्यांना तू उभा केलंस माझ्या देव बाप्पा। ओ प्रभू खरोखर बाप्पा, आज ह्या वयामध्ये बाप्पा जे लोक असतात बाप्पा, ते घरामध्ये बसून असतात बाप्पा, ते आपल्या जीवाची काळजी करत बसतात बाप्पा, पण प्रभू आज खरोखर पास्टरांवर तुझी दया बाप्पा, एवढ्या परिस्थितीमध्ये देखील बाप्पा ते तुझ्या संग विश्वासू आहेत बाप्पा, आणि तू देखील त्यांच्या बरोबर विश्वासूपणाने बाप्पा त्यांच्या बरोबर तू आहेस माझ्या देव बाप्पा, तुझे देवदूत त्यांच्या बरोबर आहेत माझ्या देव बाप्पा। प्रभू आज जे काही वचन आमच्यासाठी ते घेऊन आले बाप्पा, त्यासाठी प्रभू आम्ही तयार आहे माझ्या देव बाप्पा, कारण तुझं वचन सांगतं, जो वचनाकडे लक्ष लावतो त्याचं कल्याण होते माझ्या देव बाप्पा। आणि खरोखर प्रभू राजा, ते नेहमी प्रार्थनेमध्ये म्हणतात तुम्ही धन्य आहात माझे देव बाप्पा, ते नेहमी प्रार्थनामध्ये म्हणतात की तुमचा परिवार धन्य आहे माझे देव बाप्पा। आणि खरोखर बाप्पा, खरोखर माझ्या देव बाप्पा, तुझं वचन सांगतं, धन्य तो पुरुष तो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही आणि पापी जनांच्या मार्गात बसत नाही। आणि खरोखर बाप्पा, आज आम्हाला तू तुझ्या उपस्थितीमध्ये बसवत आहे बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते। माझा मुलगा, माझा भाऊ बाप्पा, जे काही प्रभू कामासाठी ते बॉम्बेला गेलेत माझे देव बाप्पा, त्यांचं जाणं येणं आशीर्वादित तू केलंस म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा। कारण माझा विश्वास आहे बाप्पा, मी विश्वासाने तुला जे काही मागते परमेश्वरा, तू मला देतोस बाप्पा, आणि माझी हर एक प्रार्थना तू मान्य करतोस माझे देव बाप्पा। कारण तू म्हणतो नीतिमानाची प्रार्थना ही कार्य करण्यास फार प्रबळ असते। आमचा पुण्याचा प्रवास देखील तू सुखरूप असा केलास माझ्या देव बाप्पा, आणि आमची प्रार्थना देखील तू आशीर्वादित केलीस माझ्या देव बाप्पा, त्याबद्दल सगळा
गौरव तुला देते बाप्पा. आणि खरोखर बाप्पा तुझी जाड उपस्थिती माझ्या कुटुंबामध्ये आहे बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर परमेश्वर मी पुन्हा म्हणेल बाप्पा, हे घर आमचं नसून हे तुझं आहे माझ्या देव बाप्पा. कारण या घराद्वारे प्रभू अनेक सेवक येऊन प्रभू आशीर्वादित होतात बाप्पा, आणि ते आम्हाला देखील आशीर्वादित करून जातात माझ्या देव बाप्पा. कारण हे घर आमचं नसून हे तुझं आहे माझ्या देव बाप्पा. आणि या घरातून परमेश्वर प्रत्येक सेवकांद्वारे तू उंचवल्याचा आणि गौरवल्याचा माझ्या देव बाप्पा. एवढीच आशा आहे माझ्या देव बाप्पा की प्रभू आम्हाला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस माझ्या देव बाप्पा, कदापि नाही बाप्पा. कारण पौल म्हणतो कुठलीच परिस्थिती आम्हाला तुझ्या प्रेमापासून दूर नेऊ शकत नाही बाप्पा. होय परमेश्वर बाप्पा, आज खरोखर बाप्पा मनापासून तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. प्रभू तू म्हणतोस बाप्पा, तुम्ही जरी मला विसरले पण मी तुम्हाला कधी विसरणार नाही आणि कधीच टाकणार नाही बाप्पा. होय प्रभू राजा, माझ्यासाठी जे काही तुझे मार्ग आहेत मला माहिती ते हिताचेच आहेत बाप्पा. कारण तुझं वचन काय खोटं बोलणार नाही बाप्पा. तुझं वचन हे सत्य आहे बाप्पा. आणि खरोखर बाप्पा वचनासारखंच तू माझ्या जीवनामध्ये कार्य केलंस परमेश्वरा, त्याबद्दल तुझ्या आभार आणि उपकार मानते बाप्पा. प्रभू माझ्यावरची दया, माझ्या कुटुंबावरची दया कृपा तू केलीस माझ्या देव बाप्पा, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते. पुन्हा एकदा पास्टरना तुझ्या हातामध्ये देते बाप्पा. त्यांनाच प्रभू तू खरोखर परमेश्वर बाप्पा आशीर्वादित केलंस बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते बाप्पा. कारण जेव्हा ते आले बाप्पा तेव्हाच त्यांच्या मुखातून शब्द निघाला बाप्पा, आजची सेवा खूप आशीर्वादित आहे माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर प्रेम स्वर्गीय पित्या, जेवढं तुझ्याशी बोलावं बाप्पा तेवढं कमीच आहे माझ्या देव बाप्पा. आज खरोखर परमेश्वर आमचा जीव तुला धन्यवाद देतो बाप्पा. कारण परमेश्वरा दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्वांतर्यामा त्याच्या नावाचा जय जयकार कर. आणि आम्ही या ठिकाणी प्रभू तुझी स्तुती करतो, तुझा जय जयकार करतो. कारण आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास बाप्पा. आज आम्ही पाहतो बाप्पा जगामध्ये कितीतरी हानी होत आहे बाप्पा, कितीतरी लोक बाप्पा आम्ही पाहिलं बाप्पा पंजाबमध्ये गावाचे गाव वाहून गेले बाप्पा. आज खरोखर प्रेम स्वर्गीय पिता आमच्यावर तुझी दया बाप्पा. कारण आम्ही सुरक्षित ठिकाणी आहे परमेश्वर, कारण तू आमच्यामध्ये आहेस माझ्या देव बाप्पा. तू आमच्यामध्ये आहेस प्रेम स्वर्गीय पित्या, आणि तुझा आत्मा आम्हाला चालवतो माझ्या देव बाप्पा. खरोखर तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. हर क्षण प्रभू आमच्या मुखाने आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. होय लॉर्ड, खरोखर परमेश्वर बाप्पा आमच्यावर जी तू दया केलीस, कृपा केलीस, आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही परमेश्वर. इतका महान पराक्रमी परमेश्वर तू आहेस बाप्पा. तुझी जेवढी स्तुती करावी परमेश्वर तेवढी कमी आहे प्रभू. कारण तू खूप खूप महान आहेस बाप्पा. तुझ्यासारखं कुणीच नाही माझ्या देव बाप्पा. तू आम्हाला आतापर्यंत सांभाळच बाप्पा, ही तुझी दया बाप्पा. आतापर्यंत आशीर्वादाने भरलंस, ही तुझी दया आमच्यावरची. आम्ही काहीच करू शकत नाही बाप्पा. आम्ही ह्या घराच्या बाहेर जरी पडलो तर आमच्यासाठी मरण आहे बाप्पा. कारण शैतान हा घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी आलाय बाप्पा, पण तू जीवन देण्यासाठी आलाय प्रभू. आणि तुझं जीवन आमच्या जीवनामध्ये वाहते परमेश्वरा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो परमेश्वर. तुम्हाला स्पर्श केलास बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श तुम्ही केलास माझ्या देव बाप्पा. राबा शेकेरी आंदा नाम सेकेरी आंदरोबो बाग राबा खाला बा शकत राबा शिकुदिनी आंदा नाम सेकेरी आंदरोबो बा राबा खाला मानाती आला बा शदरो अलब हिनो दाबाला खिता राबा शकतेरी आला बा रिबांदरोबो रिकोंत नोम सेकेरी आंदराबा लब शेदरी आंदराबा राबा बाबा बाबा बा खताला बा शदी आला बो योंदनोमो सिकिरी हाला खतना म शेदरी आंदा नामा दराबा शकता राबा शीदरो रोलो बय्या लहानामा हौकतना इकाला इकोले ये दराबा. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हालेलुया, ओ हालेलुया. थँक यू फादर, थँक यू जीसस, थँक यू फादर. आज आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो माझ्या देव बाप्पा. खरोखर बाप्पा एक ना एक दिवस प्रभू आम्ही तुला विसरत नाही परमेश्वर. आम्ही रोज तुझी आठवण करतो बाप्पा. आणि आमच्या हृदयामध्ये परमेश्वर जी काही तुझी प्रेमाची प्रभू आमच्यामध्ये उत्कंठा आहे परमेश्वर, ही शेवटपर्यंत टिकून राहू दे बाप्पा. कुठलाही शैतान आमच्या विरोधात कार्य करू शकत नाहीत, कारण तू आमच्या बाजूचा आहे बाप्पा. तू म्हटलास बाप्पा, जर मी तुझ्या बाजूचे तर तुझ्या विरुद्ध कोण जाईल माझ्या देव बाप्पा. माझ्या पतीला देखील बाप्पा तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या वचनामध्ये वाढव परमेश्वरा. माझी तुझ्याकडे फक्त एवढीच विनंती की माझ्या पतीला तुझ्या सेवेसाठी त्यांचा वापर करून घे माझ्या देव बाप्पा. त्यांना घडव परमेश्वरा. तुझ्या आत्म्याचं ज्ञान दे माझ्या देव बाप्पा. जगी गोष्टीपासून दूर ठेव माझ्या देव बाप्पा. कारण परमेश्वर बाप्पा या जगापासून तू आम्हाला वेगळं निवडलंस बाप्पा. कारण तू जगाला जिंकलाय माझ्या देव बाप्पा. धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते माझ्या देव बाप्पा.
होय प्रभू परमेश्वर, तू आमचा अब्राहमाचा, इसकाचा, याकोबाचा देव, तू आमचा आहेस माझ्या देव बाप्पा. आणि तू आमचा इमॅन्युअल आहेस परमेश्वर बाप्पा. आणि तू आमच्या बरोबर सदा साथ रहने वाला परमेश्वर तू आहेस माझ्या देव बाप्पा. धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते बाप्पा. सर्व प्रार्थना धन्यवादासह उपकारासह परमेश्वर तुझ्या चरणाजवळ समर्पित करते माझ्या देव बाप्पा. माझा जीव आत्मा शरीर तुझ्या हातामध्ये समर्पित करते. नासरेतकर येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते, म्हणून पित्या तू ऐक. आमेन. थँक्यू जीसस. प्रियांनो, खरोखर अतिशय आशीर्वादाची प्रार्थना झालेली आहे. अतिशय देवबाप प्रार्थनेच्या माध्यमातून आपल्या प्रिय कन्येशी बोललेला आहे. प्रियांनो, मला असं वाटत होतं जेव्हा आमच्या बहिणीची प्रार्थना चालली होती, जेव्हा येशू सकाळी उठायचा पहाट भोरच्या समयाला आणि डोंगरावर जायचा, गुडघ्यावर प्रार्थना करायचा, तेव्हा तो काय प्रार्थना करत असेल? त्याला तर सगळं माहित होतं की पित्याने मला कशाला पाठवलंय. त्याला माहित नव्हतं असं काहीच नाही, पण तो पित्याची आज्ञा घेतल्याशिवाय करत नव्हता. आणि त्याने बोललं पण, पित्याने मला सांगितल्याशिवाय मी माझ्या मनाने काही करत नाही. यांनो, येशू ख्रिस्त डोंगरावर एकांती काय प्रार्थना करत असेल, काय मागत असेल, काय मागत होता माहिती का? जरा वचनातून पाहूया आपण. विचारातून चाललो तर योहान शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 5, 6, 7 येशूची प्रार्थना. 8 पर्यंत वाचा. 5 ते 8 वचन वाचा. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्या जवळ होते, त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. जी मनुष्य जगातून तू मला दिली, त्यास मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिले, आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यास समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ पासून आहे. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांस दिली आहेत. त्यांनी ती घेतली. मी तुझ पासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले, आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास धरला. प्रियांनो, हे तर अतिशय थोडक्यामध्ये देव बाप्पाचा आत्मा 4 वचनातून आपल्याशी बोलला किंवा मी ऐकलं. पण येशू ख्रिस्त 3 वाजल्यापासून उजडेपर्यंत, आणि उजडतं किंवा 5:30 नंतर साधारणतः उजडायला सुरुवात होते, उजडेपर्यंत येशू ख्रिस्त प्रार्थना करायचा. किती वेळ लागला तुम्हाला 4 वचन वाचायला? लवकर 5 मिनिटाचा वेळ लागला का? नाही. 2 मिनिटाच्या 4 वचन वाचून झाले. येशू 3 घंटे 3.5 घंटे जर डोंगरावर एकांती प्रार्थना करत होता, तर मग तो काय बोलत असेल प्रार्थनेमध्ये? म्हणून बायबलचं वचन सांगतं की काही गोष्टी देव बाप्पाच्या आत्म्याने गुप्त ठेवल्यात, ज्या आमच्यासाठी योग्य आहेत, आमच्या भावी जीवनामध्ये आम्हाला प्रभूच्या नावामध्ये सुधारण्यासाठी योग्य आहेत. त्याच गोष्टी बायबलमध्ये आम्हाला देवाच्या आत्म्याने ठेवल्यात. पण दुर्दैव प्रियांनो, दुर्दैव की आज बायबलच्या वचनाला काही सेवक, काही विश्वासणारे दोष पात्र नजरेमध्ये पाहत आहे. फार दुर्दैवाची गोष्ट आहे ही. प्रभूच्या नजरेमध्ये चांगली गोष्ट प्रभू म्हणू शकत नाही. प्रभूच्या वचनाला दोष लावणं, प्रभूच्या वचनाच्या विरोधात कुरकुर करणं, प्रभूच्या वचनाच्या विरोधात अपशब्द बोलणं. आज प्रेषित 2:38 वचन सांगणाऱ्या सेवकाला, 8वा विश्वास ठेवणाऱ्यांना 3 नावं देऊन सेवकाने, विश्वासणाऱ्याने त्यांचं क्षणभराचं समाधान त्यांनी केलंय. क्षणभराचं बरं का, कायमस्वरूपी नाही. प्रभूचा आत्मा कायमस्वरूपी म्हणतच नाही, कारण क्षणभराचं म्हणण्यामाग फार मोठा अर्थ आहे. मी पण त्या प्रेषित 2:38 वचनाचा महानिंदक होतो.
पण देव बाप्पाने माझ्यावर दया केली, मला त्या वचनाकडे आणलं. ही देवाची महानता आहे. म्हणून मी पण ज्या समयामध्ये त्या वचनाच्या विरोधात बोलत होतो, विश्वासणाऱ्यांना, परिवारांना या वचनाकडे येऊ नका, हे वचन ऐकू नका, हे वचन सांगणारा सेवक आला तर त्याला घरात घेऊ नका, त्याचं क्षेम कुशल विचारू नका, इथपर्यंतची भाषा जर मी बोलत होतो ना प्रियांनो, त्यावेळेला तोच प्रभू ऐकत होता, जो प्रभू आज माझ्या मुखातून प्रगट करत आहे. तेव्हा वेगळा प्रभू ऐकत होता आणि आता मी बोलत आहे तर वेगळा प्रभू ऐकतोय असं नाही. प्रियांनो, देवाने प्रत्येकाला सुधारण्याचा समय ठेवलेला आहे. मी जी सेवा करतोय ना प्रभूच्या नावाने, प्रभूला मी एकच विनंती केलेली आहे, प्रभू मला त्या परिवारात घेऊन जा, त्या परिवारात तो आपली वचन सेवा माझ्याकडून करून घे, ज्यांची नावं प्रगटीकरण 3 अध्याय 5व्या वचनाप्रमाणे तू जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलेलं आहे. कारण तुझं वचन, एक वचन अजून पाहूया आपण, यशायाचं पुस्तक 55वा अध्याय 11वं वचन. सध्या विचाराच्या माध्यमातून आपण चाललेलो आहोत. त्यांच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावे. नाही, 55वा अध्याय 11वं वचन. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. मी देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा तुझी पवित्र सेवा माझ्या हातून विफल होऊ देऊ नको, कारण तुझं वचन विफल होणारं वचन नाही, तुझं वचन सफल होणारं वचन आहे. आणि ज्यांच्या हृदयात ते जात, इब्री 4:12 प्रमाणे ते कार्य केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, पवित्र सेवा करणं साधारण नाही. जगामध्ये सर्वात कठीण काम कोणतं आहे माहितीये का? जगामध्ये सर्वात कठीण काम कोणतं आहे माहितीये? सेवा करणं, प्रभूची सेवा करणं. पण आज काही विश्वासणारे, काही सेवक या सेवेला फार साधारण मध्ये घेत आहेत. ज्याला पवित्र आत्मा चालवितो ना, त्यालाच पवित्र आत्मा सांगतो सर्वात कठीण सेवा कोणती आहे. म्हणून सर्व गोष्टीपेक्षा देव बाप्पाने या सेवेला सर्वात मोठं प्राधान्य दिलेलं आहे. या सेवेशिवाय दुसऱ्या गोष्टीला देवाच्या आत्म्याने मोठं प्राधान्य दिलेलंच नाही. पाऊल इतकी सेवा करणारा होता. 2 कोरिन्थीकरांचं पत्र 11वा अध्याय 27 पासून 31 वचनापर्यंत पाऊलाने आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या सेवेसाठी काय काय संकट सहन केले त्याचं वर्णन त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, आजच्या या वर्तमान समयामध्ये पाऊलासारखी सेवा करणारा जो सेवक असेल तो धन्य सेवक आहे. साधारण सेवा नाही ती पाऊलाची. 2 वेळेस त्याला अर्ध मेलं म्हणून मारण्यात आलं आणि टाकून देण्यात आलं गावाच्या बाहेर. प्रियांनो, आज आम्हाला नुसत्या धमक्या आल्या तर आम्ही घाबरून जातो. घाबरतो का नाही? बरोबर. धमकी आली कोणाची तर घाबरून जातो आम्ही. पाऊलाला अर्ध मेलं असं 2 वेळेस त्याच्या जीवनामध्ये झालं. जेव्हा तो अर्ध मेला, गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर टाकलं, तेव्हा कोण त्याच्या मदतीसाठी आलं? देवाचे दूत त्याच्या मदतीसाठी आले. प्रियांनो, देवाचे दूत आले नसते ना तर लोकांनी ठरवलं होतं आता मारणार आहे, द्या टाकून याला. देवाच्या सेवकाचा केस देखील देवाच्या नजरेमध्ये मूल्यवान आहे. वचनात सांगितलंय देव बाप्पाने. पाहूया ते वचन आपण. लूकाकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 18वं वचन.
विचाराच्या माध्यमातूनच आहेत आपण सध्या. 19:18 नाही 21:18. तरी तुमच्या मस्तकाच्या एका केसाचाही नाश होणार नाही. ज्याच्या मस्तकाच्या एका केसाचा नाश होणार नाही, जो देव इतकं खात्रीने बोलतो, त्या देवाचा सेवक पाऊल होता. नदीवरचे संकट त्याने सहन केले. एकदा तर नदीवर असं संकट आलं तेव्हा पाऊलाला देखील वाटलं होतं, आणि तो बोलला प्रेषितांच्या कृत्यामध्ये की कदाचित आता मला पुढच्या बेटावर माझं जाणं शक्य होणार नाही, आम्ही आता या समुद्रामध्येच आमची शेवटची जीवन यात्रा आम्ही समाप्त करणार आहोत. परंतु देव बाप्पाने असं होऊ दिलं नाही. पाऊल जर प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याची जीवन यात्रा जर संपली असती, तर रोमकरस पत्रापासून ते इब्रीकराच्या पत्रापर्यंत 13 जे पत्र आहेत, हे पत्र कुणी लिहिले असते? बरोबर आहे. या मंडळ्या कुणी उभा केल्या असत्या? पण आज इब्रीकराच्या पत्राविषयी बरेच जण संशयामध्ये आहेत, म्हणून त्या इब्रीकराच्या पत्राला पौलाचे इब्रीकरास पत्र असं नाव देण्यात आलेलं नाही. फक्त इब्रीकरास पत्र हे नाव दिलंय. पण जाणकार म्हणतात की हे पत्र देखील पौलानेच लिहिलेलं आहे. प्रियांनो, ज्याला देवाचा अभिषेक होतो ना, ज्याला देवाचा अभिषेक होतो, त्याची बात देव बाप्पा करत आहे. तो कधीच आपल्या जीवावर प्रेम करत नाही. म्हणून पौल आपल्या पत्रामध्ये म्हटला, जगणे हे ख्रिस्त मला, मरणे हा लाभ. प्रियांनो, ज्याला आत्मा चालवितो त्याच्या मुखातूनच असे काही शब्द ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात, जे आत्म्याच्या द्वारे आमच्यापर्यंत आलेले असतात. प्रियांनो, अंतिम समयामध्ये सर्वांनी प्रभूची सेवा जोमाने केली पाहिजे. विश्वासणाऱ्यांनी म्हणू नये अरे आम्हाला सेवा करण्याचा अधिकार नाही. सेवकापेक्षा जास्त अधिकार विश्वासणाऱ्यांना आहे. पण विश्वासणारे ते समजूनही राहिले. ते म्हणतात आम्ही कुठं सेवा करायची, कुठं जायचं. जसं सेवकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, आम्हाला आहे का? प्रियांनो, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या भागामध्ये तुम्ही राहता, ते तुमचं यरुशलेम आहे. कमीत कमी तुम्ही यरुशलेम मध्ये तर सेवा करू शकता ना. शोमरोनामध्ये, यहुदियामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जर तुम्हाला नाही जाता आलं, यरुशलेमला तर तुम्ही देवाचं वचन सांगू शकता ना. आपल्या ओळखीच्या प्रियजनांना तर सांगू शकता ना. एकाला जर वचन तुम्ही सांगितलं आणि एक जण जर प्रभूच्या राज्यात आला ना, तो एक जण 10 जणांना सांगितल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. आज मी 175 पेक्षा अधिक गावामध्ये देवाचं वचन, प्रेषित 2:38 वचन गाजवलं. कोणत्या प्रमाणावर गाजवलं? मला होते का गावांची नावं माहिती? मी पाहिले होते का ते गाव? परंतु तुमच्यासारखे विश्वासणाऱ्यांनी मला विश्वासाने नावं दिले. त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, आणि काही जणांनी तर फोन तलक मला दिला, नंबर. ज्यांच्याजवळ नंबर होता त्यांनी नंबर सुद्धा मला दिला. आणि ज्यांचे मला नंबर मिळाले होते त्यांना मी फोन करून सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की अशा अशा परिवाराने, अशा अशा विश्वासणाऱ्यांनी तुमचं नाव आणि पत्ता आणि फोन नंबर मला दिलेला आहे. जेव्हा मला देव बाप दाखवील त्यावेळेला मी खात्रीने तुमच्या इथं प्रार्थनेला येईल. आणि प्रियांनो, 19 वर्षांमध्ये मी एवढ्या 175 गावांमध्ये
जेव्हा जेव्हा देव बाप्पाने मला दाखवलं तेव्हा तेव्हा मी सेवेला गेलेलो आहे. ज्या ज्या परिवारात प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने या दासाने संदेश सांगितला ते विश्वासणारे साक्षीदार आहेत. खरंच हे ब्रदर आमच्याकडे आले होते. हा माझं रेग्युलरली जाणं झालं नाही, कारण प्रभूला रेग्युलरली जाणं मान्य नसून झालं. मी रेग्युलरली गेलो नाही, कारण वचन ऐकणारा वचन कसं ऐकतो ना, विश्वासाने ऐकतो, की या कानाने घेतलं या कानाने सोडून देण्याच्या उद्देशाने ऐकतो. हे सेवकाला जरी कळत नसलं ना, पण देवाच्या आत्म्याला तर कळतं की विश्वासणारा वचन कसं ऐकत आहे. आणि ज्या विश्वासणाऱ्यांनी आत्म्याने आणि खरेपणाने देवाचं वचन ऐकलं, आत्मसात केलं, त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला, देव बाप्पाने त्या परिवाराची नेहमी मला आठवण करून दिली. आणि मी पण त्या परिवारात प्रार्थनेला जायला कधी हरकत केली नाही, कारण ही सेवा प्रभूची आहे. तुम्ही कोणाचे आहात? प्रभूची. कुणी पास्टराची आहे का तुम्ही प्रॉपर्टी? परंतु आज आम्हाला वेगवेगळं ऐकायला मिळतं प्रियानो, विश्वासणाऱ्या संबंधी. आणि विशेष करून सेवकाच्या मुखातून ऐकायला मिळतं प्रमुखरित्या एक सेवक दुसऱ्या सेवकाला अधिकारानं म्हणतो, ते परिवार ते विश्वासणारे माझे आहेत. सेवक हे नाही म्हणत ते विश्वासणारे देवाचे आहेत. डायरेक्ट सेवक म्हणतो माझे आहे. का म्हणतो माहिती का? त्याच्या माग कारण असतं. माझे म्हणण्यामाग कारण तू त्या परिवारात प्रार्थनेला जायला तुला वर्ज्य आहे, कारण ते माझे. तुला तिथं जायची मान्यता नाही. आणि मला रस्त्यामध्ये अनेक जणांनी अडवलं पण प्रियांनो. मी जर संदेश सांगत आहे ना, तर मी खरं सांगत आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही. आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा हा आवाज पोहोचेल ना, ते म्हणतील खरोखर या दासाला आम्ही रस्त्यात अडवलं, त्यांना सांगितलं या परिवारात जाऊ नका, ते माझे मेंबर आहेत. माझ्या मंडळीत तुम्हाला जायचा काही एक अधिकार नाही. तुम्ही ओनली जीसस आहेत, तुम्हाला तिथं जाण्याची मी परवानगी देत नाही. एक वचन काढूया आपण आणखी. मार्कृ शुभवर्तमान 16वा अध्याय 15वं वचन बघा बरं. 15. त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तिथं लिहिलंय का प्रेषित 2:38 वचनवाले सुवार्ता सांगू शकत नाही? त्यांना सुवार्ता सांगण्याचा अधिकार नाही, लिहिलंय का तिथं तसं? प्रियांनो, सेवकांनी काय काय गोष्टी अशा विपरीत आणल्यात ना वाचनाच्या अपोजिट बाजूच्या, त्या फक्त ज्यांना आत्मा आहे ना त्यांनाच कळतात. पण मी माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रभूच्या सेवेमध्ये मी कधी कोणाची भावना दुखावली नाही. माझ्या भावना अनेकांनी दुखावल्या, वेगवेगळ्या प्रकारे माझ्या भावना दुखावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांच्या प्रयत्न माग एकच कारण होतं की या दासाने प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाची सेवा बंद करावी आणि मत्ते 28:19 ची सेवा पुन्हा सुरू करावी. यांनो, ज्यांना देवाने अभिषेक केलाय, ज्याला देवाने वरून मान्यता दिली की ही सेवा तुला आता तुझ्या जीवन यात्रेच्या शेवटापर्यंत करायची आहे, तो या देवाच्या शब्दाचा विरोधात जाईल का? म्हणून प्रगटीकरण 2:5 हे वचन देव बाप्पाने माझ्यासाठी टार्गेटचं वचन ठेवलंय. जर तू माझ्या सांगितलेल्या शब्दावरून विपरीत मार्गाकडे गेला, तुला प्रभात समय नाही, म्हणजे तू या जगामध्ये फार दिवस राहणार नाही. तुला मी केव्हा पण काढून नेईल.
प्रियांनो, सर्व जायलाच आलेले, कुणी राहायला आलेलं नाही. पण जगातून काढायचं अथवा ठेवायचं हे प्रभूच्या हातात आहे. म्हणून योबाविषयी सैतानाला परमेश्वर म्हणला होता, योबाच्या अंगाला हात लावू नको, बाकी तुला काय योबाचं करायचं ते कर. कारण या श्वासाला काढण्याचा अधिकार प्रभू शिवाय कोणालाही नाही. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या प्रियजनांचा श्वास प्रभूच्या अंडर मध्ये चालतो. म्हणून एक वचन आम्हाला बायबल मध्ये दिलंय, काढूया आपण. गणनाचं पुस्तक 23वा अध्याय 23वं वचन. बघा बरं काय म्हणतंय ते वचन. जर विचार हा आलाय तर बघा त्याला पुरावा काय आहे. किती वचन? 23वा अध्याय 23वं वचन. याकोबावर काही मंत्र तंत्र मुळीच चालवायचे नाही, इस्रायलावर काही चेटूक चालवायचे नाही. योग्य समय याकोब व इस्रायल याविषयी असे म्हणतील, देवाने काय हे अजब केले. अजब केले म्हणजे काय कार्य केले. येस. ओवीच्या भाषांतरामध्ये कार्य हा शब्द लिहिलेला आहे. प्रियांनो, आम्हाला कुठलंही मंत्र तंत्र लागू होणार नाही. येस. आणि यदा कदाचित आमचं प्रभू बरोबर जर नातं चांगलं नसलं, काही जणांचं प्रभू बरोबर नातं चांगलं नसतं बरं का. काही जण प्रभूच्या संपर्कामध्ये तसे नसतात जसं प्रभू त्यांना संपर्कामध्ये आपल्या राहण्याची इच्छा करतो. जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे त्याच्या संपर्कात नाही ना, त्यांना कदाचित हे वाचलेल्या वचनाप्रमाणे मंत्र तंत्र या शक्ती जे वचन सांगतं लागू होणार नाही. पण काही जणांना या गोष्टीचा त्रास होतो. प्रियांनो, नाकारता येत नाही, पण झालंय असं प्रियांनो, काही जणांनी ज्यांना मंत्र तंत्र जादू टोना लागू झाला किंवा त्रास व्हायला लागला, त्या विश्वासणाऱ्यांना काही सेवक ना प्रभूचे आहेत का नाही अशा नजरेने पाहतात. प्रियांनो, जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील. हा जो शब्द प्रभू बोललाय त्याच्यामध्ये जर सैतानाचे मंत्र तंत्र याचा त्रास झाला तर ते क्लेश आहेत का नाही, का ते वेगळे आहेत का. पण आज सेवकांचं काही परिवाराविषयी, काही विश्वासणाऱ्याविषयी जर त्यांना मंत्र तंत्राविषयीच जर विषय आला, अहो हे प्रभूचे नाहीत म्हणून यांना लागू झालं. मग जगामध्ये क्लेश होतील. तो शब्द कोणत्या अनुषंगाने प्रभू बोललाय. प्रियांनो, देवाच्या वचनाची ना इतकी हेडसाळ चाललेली आहे ना, इतके देवाचे वचन विपरीतरित्या निरनिराळ्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतात. डायरेक्टली कोणी बोलत नाही, पण इनडायरेक्टली कृती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचा विश्वास फक्त प्रभूवर ठेवावा. आणि एखाद्याची जर आपल्याला सवय माहिती झाली तर त्यांना आपण त्या गोष्टी सांगू नये ज्या गोष्टीच्या द्वारे ते नाराज होतात. आम्हाला दुसऱ्याला नाराज करण्याचा पण अधिकार नाही. प्रियांनो, एखादा नाराज झाला ना तर त्यांना पुन्हा पुन्हा नाराज करण्याचा अधिकार देवाने आम्हाला दिलेला नाही. म्हणून देवबाप म्हणतो, माझ्याकडं मागा, मी तुम्हाला सर्व काही देईन. पण आमचं मन उतावळं असतं प्रियांनो. आमचं मन म्हणतं कदाचित त्यांनी प्रार्थना केल्यावर लवकर कार्य होईल. आमच्या मनाची नेहमी ओढ वेगळी असते. पण जी आमच्या मनाची ओढ असते ना, तसा समोरचा व्यक्ती त्याप्रमाणे आपल्याला कधी कधी समजत नाही. म्हणून वचनात सांगितलंय, फळावरून झाडाची परीक्षा करा. सांगितलंय ना, फळ बघायचं. गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, फिकं आहे, या अन्य कोणत्या तुरट वगैरे आहे का. गोड असलं तर निश्चित संपर्कात राहा. पण जर दुसरी क्वालिटी असले
तर प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या इच्छेनुसार पुढच्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला तयार पण देवाने राहायला सांगितले ना. आम्हाला आमच्या अशक्तपणामध्ये आत्मा हात भार पण लावतो, आम्हाला सांगतो तो आमच्या अशक्तपणामध्ये, विशेष करून संकटामध्ये आम्हाला देवाचा आत्मा फार धीराने सांगत राहतो की तू हे कर, ते कर, असं कर वगैरे वगैरे. देवाचा आत्म्याचं सांगणं कोण सांगू शकतं, पण ज्याच्यावर संकट असतात त्याला देवाचा आत्मा सांगितल्याशिवाय राहत नाही, हे त्यालाच माहित असतं. जो संकटात जातो, जो संकटात जात नाही त्याला कळणारच नाही. अहो, ज्याला नुसतं सुख पाहण्याची सवय लागली त्याला दुःख काय कळणार आहे का? आणि ज्याला दुःखच पाहण्याची सवय लागली त्याला सुख काय कळणार आहे का? म्हणून देवाने सुख आणि दुःख दोन्ही ठेवलेत, कारण आमच्या प्रभूची इच्छा आहे की माझा विश्वासणारा सर्व गोष्टींनी परिपूर्ण व्हावा. प्रियांनो, देव बाप्पाने अतिशय मनाचा एकाग्रतेने विचार करून या बायबलच्या वचनाला आपल्या पवित्र शास्त्रात ठेवलेला आहे. पण प्रियांनो, या वचनाला आत्मसात करण्यासाठी किंवा या वचनाला समजण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याशिवाय दुसरा सहाय्यक आमची मदत करू शकत नाही. पवित्र आत्मा आमचा सहाय्यक असेल तर आम्हाला सर्व काही आमच्या जीवनामध्ये होणं शक्य आहे. पवित्र आत्मा नसेल, आम्ही मग आमच्या बुद्धीने माझ्या मनाला आलं केलं, मनाला नाही आलं नाही केलं. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, जीवनामध्ये प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आओ इधर, यहाँ से यहाँ तक अंतर नहीं है, ये सोफे का है. हाँ, एक मिनट. हो हो, ये पर यहाँ तक चलेगा, यहाँ तक आएंगे ना, बस यहाँ तक लो, या तो फिर इसके बराबर यहाँ तक ले लो. यहाँ तक भी आएगा, लेकिन वो फिर चौड़ा बढ़ेगा थोड़ा, कितना चौड़ा है यहाँ से. चलिए 7x10. हाँ, 7x10 आएगा. प्रियांनो, देवाच्या बघा जे काही पवित्र आत्मा लिंक मी सांगत होता, थोडस मना ध्यानातून गेलं. देव बाप्पाचा आत्मा जर या ठिकाणी आहे, देवाचा आत्मा तुम्हाला निरोप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आपण आपल्या आता वचनाकडे येऊया, कारण पवित्र आत्मा काय विचारातून बोलत होता ते माझ्या स्मरणातून निघून गेलेलं आहे. केलं नाही. आता तो साखळी तुटली ना, त्यामुळे आता डायरेक्ट वचनाकडे येऊ. आपण काढूया आपण स्तोत्र संहिता 41 अध्याय 12 वचन. मला तर तू माझ्या सात्विकपणा स्थिर राखितोस, मला तर तू आपल्या सन्मुख सर्व काळ ठेवितोस. हेच वचन पंडिता रमाबाईच्या भाषांतरातून मी लिहिलेलं आहे. मला तर तू माझ्या खरेपणात आधार देतोस. आणि काया टिंबक केल्यानंतर पुढे लिहिलंय, तू मला आपल्या मुखासमोर ठेवतोस. प्रियांनो, पंडिता रमाबाई या देवाच्या दासींनी इतके सुंदररित्या आपल्या बायबल मध्ये शब्द ठेवलेले आहेत ना प्रियांनो, माझ्याला देखील इतकी गोडी नसेल इतके गोड शब्द पंडिता रमाबाईने आत्म्याच्या प्रेरणेने
आपल्या बायबलमध्ये लिहिलेले आहेत. येस. प्रियांनो, ज्या बायबलला आत्म्याची मान्यता असते ना, त्याच बायबलला स्वीकृती असते. आज बघा, बहुतेक परिवारांमध्ये पंडिता रमाबाईचं बायबल आहे. येस. माझ्या जवळ पण आहे, असं नाही की माझ्या जवळ नाही. आणि बरेच वर्ष मी पंडिता रमाबाईच्या बायबल मधून देवाची सेवा पण केली, बरेच वर्ष केली. पण सेवा देवाच्या इच्छेने असली पाहिजे. देव बाप्पाने जेव्हा मला दाखवलं की तू विश्वासात जेव्हा आला 1982 साली, तेव्हा तुला कोणतं बायबल मिळालं होतं. त्यावेळेस जरी मला बायबलची शब्दशः माहिती नव्हती, पण आज मला बायबलची सगळी शब्दशः माहिती आहे. म्हणलं ओवीचं बायबल त्यावेळेस मला भेटलं होतं. देवाचा आत्मा म्हणला त्याच बायबल मधून मी तुझ्या बरोबर संपर्कात राहणार आहे. आज बघा, माझ्या बॅग मध्ये तेच ओवीचं बायबल आहे. प्रियांनो, देव आम्हाला हे देखील कळवितो आम्ही कोणतं बायबल वापरलं पाहिजे. मी आरवीचं बायबल वापरलं, मी पंडिता रमाबाईचं बायबल वापरलं, पण देव बाप्पाने मला मूळ बायबल कड पुन्हा आणलं. बरेच वर्ष आरबी आणि पंडिता रमाबाईचं बायबल मी हाताळलं. जवळपास 15 वर्षापेक्षा अधिक दोन्ही बायबलांना मिळून मी हे बायबल आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले. पण देवाने मला ओवीच्या बायबलकड पुन्हा आणलं आणि मी त्याच बायबलला आपल्या जीवनामध्ये अग्रगण्य स्थान आजपर्यंत दिलेलं आहे. कारण आम्ही ज्या बायबलच्या द्वारे प्रभूच्या राज्यामध्ये वाढतो ना, देवाची इच्छा असते की आम्ही त्याच बायबलच्या आधारे पुढचा प्रवास करावा. आणि याला वचन दाखवतो पुरावा. काढूया 1 करंथीकराचं पत्र 6वा अध्याय 20वे एकच वचन वाचा. 6वा अध्याय 20वे वचन. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. कोणाचा गौरव करायचा आहे आम्हाला? देवाचा. देवाच्या इच्छेने आम्हाला देवाचं गौरव करायचंय. आमच्या इच्छेने आम्हाला देवाचं गौरव करायचं नाही. देवाने 82 साली म्हणजे मला जर ओवीचं बायबल दिलं तर देवाची इच्छा होती की याच बायबल मधून मी माझी जीवन प्रवासाची यात्रा सुरुवात जर झाली तिचं शेवट पण याच वचनामध्ये माझा असावा. पण माणसाचं मन उतावळं आहे, म्हणून बायबल मध्ये सांगितलं उतावळ्या मनाचा मनुष्य मार्ग चुकतो. लिहिलंय ना नीतिसूत्रामध्ये. प्रियांनो, आमचं मन उतावळं आम्ही कधी करू नये. देव बाप्पाचा आत्मा आम्हाला जे सांगन ते आम्ही ऐकलंच पाहिजे. पण आम्ही कधी कधी देवाचं ऐकण्यासाठी आमच्या जवळ वेळ नसतो. आम्हाला जे काय हवंय किंवा जे काय आम्हाला करण्याची इच्छा आहे ती जलद आहे, पण देव बाप धीराने नेटाने आम्हाला चालवण्याच्या इच्छेमध्ये असतो. पण आम्ही कधी कधी त्या गोष्टीला अमान्य करतो, म्हणून इतर बायबलांकडे आमची धाव जाते. त्याच्यामध्ये पण देवाचंच वचन आहे, असं नाही की ते देवाचं वचन नाही. पण जे देवाचं वचन ज्या मार्गाने देवाने आम्हाला दिलंय त्याचा आम्ही नेहमी आदर केला पाहिजे. प्रियांनो, देव बाप आपल्या डिसिप्लिनिंगने आम्हाला चालवतो, हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या डिसिप्लिनिंगनी कधी चलू नये. देवाला आमची डिसिप्लिनिंग ती मान्य होत नाही ज्या डिसिप्लिनिंगला देव बाप्पाने मान्यता दिलेली आहे. म्हणून आम्ही देवाचं वचन आमच्या इच्छेने चालवण्याऐवजी देवाच्या इच्छेने आम्ही वचनामध्ये चालावं ही देवाची मर्जी आहे. पण आजचा शब्द आलाय, तू माझ्या खरेपणामध्ये मला आधार देतोस. प्रियांनो, आमचा देव आमचा आधारस्तंभ आहे. तो जर आमचा आधारस्तंभ नाही ना तर आमच्या जीवनाला काही अर्थ नाही.
आम्ही चलू शकत नाही, आमच्या सामर्थ्याने, आमच्या बळाने आम्हाला काय करणं शक्य होणार नाही. जे देव आमच्यासाठी करू शकतो ते आम्ही करू शकत नाही. म्हणून देवबाप म्हणतो तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून राहा. पण काही जण स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. कधी कधी त्याची पण गरज लागते, पण ती गरज देवाच्या इच्छेपेक्षा मोठी आहे हे कधी समजू नये. आमची जी काही कृती आहे ना ती देवाच्या सामर्थ्यापेक्षा खालच्या प्रतीची आहे. म्हणून एजकिलाच्या पुस्तकामध्ये सैतानाने आपलं आसन प्रभूच्या आसनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केला आणि देवाने पाहिलं, अरे ह्या तर माझ्या आसनापेक्षा याचं आसन मोठं करण्याची तयारी करतो. म्हणून त्याला हाकलून दिलं प्रभूने. कधी प्रभूच्या पुढे चालण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी प्रभूच्या माग चला. आणि त्याचं उदाहरण काय आहे? धनगराकडे जा तुम्ही. धनगराच्या मेंढ्याकडे बघा. नेहमी मेंढपाळ पुढे आणि मेंढर मागे. पाहिलं का कोणता मेंढपाळ असा? मेंढर पुढे चालले तर मेंढपाळ मागे चाललाय. प्रियानो, फार देव बाप्पाला जिथं योग्य वाटलं तिथं त्याने उदाहरणासह, कृतीसह बायबल मध्ये आमच्या आत्मिक वाढीसाठी काही गोष्टी ठेवल्या. एक शेतकऱ्याचा दाखला पण ठेवलाय है ना. एक शेतकरी बी पेरायला निघाला, काही बी रस्त्यावर पडलं, काही बी खडकाळीवर पडलं, काही बी काटरी झोपामध्ये पडलं, पण काही बी चांगल्या जमिनीत पडलं. दिलेत नाही 4 प्रकार बी पाडण्याचे. जे चांगल्या जमिनीत पडलं ते बी उत्तम बी आहे. देव आमच्याकडून नेहमी आमचं वचन आमच्या जीवनामध्ये देवाला उंच करण्यासाठी आम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा याची अपेक्षा देवबाप करतो. पण कधी कधी काय होतं माहिती का प्रियांनो, देवाचा दास किंवा देवाची दासी किंवा ब्रदर वचनाच्या आधारे स्वतःच उंच होण्याचा प्रयत्न करतात. जो अनुभवातून जातो, ज्याची सेवा अनुभवातून आलेली, त्याच्या मुखातूनच काहीतरी अनुभवाचे वाक्य तुम्ही ऐकू शकता. प्रियांनो, प्रभू आपल्या इच्छेने आशीर्वाद देण्यासाठी जर येतो ना, तर ते आशीर्वाद ओळखण्याची प्रक्रिया ही असली पाहिजे की प्रभू आज वचनातून आमच्याशी काय बोलणार आहे. एक वचन वाचले आपण, पण त्याला आधारस्तंभाच्या द्वारे प्रभू सांगत आहे. जो खरा असतो ना, खरेपणात चालणारा, त्याला देवबाप खरं सांगण्याची प्रक्रिया करतो. जो नसतो ना, तिथं मग देवाचा आत्मा कसं बोलेल, कसं कार्य करेल ते सांगता येणार नाही. आज सगळे सेवक सेवा करतात कधी. किती जणांच्या सेवेतून आत्म्याने खरेपणाने वचन येत आहे? किती जण म्हणू शकतात की माझं वचन कार्य करणार होतंय? प्रियांनो, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन, सेवा करणारा सेवक प्रभूच्या इच्छेने सेवा करणारा आहे. आणि त्या सेवकाला देव बाप्पाने आज जे वचन दाखवलं, तो म्हणतो मी सदोदित तुला आपल्या मुखासमोर ठेवीन. आमच्या बरोबर प्रभू आहे ना, आम्हाला कशाची भीती बाळगायची गरज कारण नाही. मागील 3-4 वर्षापूर्वी 5 वेळेस माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले, पण 5ही वेळेस माझ्या देव बाप्पाने मला वाचवलं त्याच्यातून. त्यामधला एक तर इतका प्राणघातक हल्ला होता, त्यावेळेस तर माझी जीवन यात्रा समाप्तच व्हायला पाहिजे होती, पण देवाने नाही समाप्त होऊ दिली. नगरच्या उड्डाण पुलावरून कोठीच्या जवळपास 50च्या स्पीडनी गाडीवर मी आगरकर माळ्यामध्ये प्रार्थनेला चाललो होतो. गायकवाड परिवारामध्ये
अचानक कोठीच्या जवळपास माझ्या गळ्याभोवती मांजा आला. मला कळलं नाही मांजा आलाय म्हणून. मला वाटलं किडच आलाय. आता 50च्या स्पीडने असताना मला इतकं बारकाईने बघता येईल का काय माझ्या गळ्याच्या भोवती आलंय. पण एक हात मी हँडलला गाडीच्या धरला, एक हाताने असं असं केलं, पण ते हाताना अरे म्हणलं इथं घासायला लागलं माझ्या गळ्याला. प्रियांनो, माझ्या या बॅगचा जो बेल्ट आहे ना, जी बॅग मी चेंज केली, त्या बेल्टला तो चायनीज मांजा जास्तीत जास्त घासला. इतका घासला की तो बेल्ट कट होण्याच्या मार्गावर, उगाच किंचितसा तो बेल्ट कट होण्याचा राहिला होता. जो माझ्या गळ्याला घात करणार होता, देव बाप्पाने त्या मांजाला या बेल्टला घासू दिला. मला कळलं नाही की हा बेल्ट माझा संरक्षक त्यावेळेला होत आहे. आणि काही मांजा जेव्हा असा गळ्याला घासला ना प्रियांनो, आणि जेव्हा मला पण वाटलं अरे हा किडा नाही, ही कुठली तरी वस्तू माझ्या गळ्याला घासत आहे, तेव्हा मला पण कळलं आता मी तर गाडीवर आहे, आता कस काय मी या गोष्टीला हे करू. प्रियांनो, त्यावेळेला काय झालं माहितीये, देव बाप्पांनी तो मांजा तोडून टाकला. चायनीज मांजा तुटतो का नाही? तुम्ही किती प्रयत्न करा हाताने तोडण्याचा, तुमच्या हाताला तो घासून जाईल, तुमच्या हात चिरण, पण चायनीज मांजा कट होत नाही. पण माझ्या देवाने माझ्या संरक्षणासाठी जेव्हा पाहिलं की बेल्ट पण आता तुटण्याच्या मार्गावर आलेला आहे, मला माहिती नव्हतं पण देवाला माहित होतं मांजा कुठं जास्त घासलाय, बेल्ट पण तुटण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा देवाने मांजा तोडून टाकला. आणि जेव्हा मांजा तुटला, काही सेकंदावर मी गाडी थांबवली. मला माहित नव्हतं की बेल्टला मांजा घासलाय. मी पहिलं गाड्याकडे पाहिलं, असं पाहिलं तो गाड्यातून रक्त येत होतं. त्या रक्ताच्या हालतमध्ये मी आगरकर माळ्यामध्ये गेलो, गायकवाड परिवाराच्या दरवाजामध्ये उभा राहिलो. प्रेज द लॉर्ड म्हटलं. सगळे त्यांच्या घरातले प्रियजन म्हणले, ब्रदर तुमच्या गळ्यातून रक्त येतंय, काय लागलंय तुमच्या गळ्याला. मग आत आल्यावर त्यांना सांगितलं अशी अशी घटना उड्डाण पुलावर माझ्या बरोबर झाली. आणि जेव्हा मी बायबल काढण्यासाठी बॅगची चैन उघडली, त्यावेळेस मला तो बेल्ट दिसला. अरे म्हणलं या बेल्टला तो मांजा जास्तीत जास्त घासला, म्हणून माझ्या गळ्याला त्या मांजाने जास्त इजा केली नाही. प्रियांनो, देव बाप्पाचा आत्मा आपल्या सेवकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचवायला समर्थ आहे. पण त्या समयात वाचवायला समर्थ आहे जेव्हा सेवक त्याचं गौरव करायला जात आहे. सेवकाने नेहमी प्रभूच्या गौरवासाठी जावं आणि प्रभूला उंच करण्यासाठी जावं. स्वतः कधी उंच होण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. आणि मी जेव्हा त्या प्रियजनांना दाखवलं, ते पण आश्चर्यात पडले. म्हणे, ब्रदर या बेल्टनी तुमचा गळा जास्त घासू दिला नाही, हा बेल्ट अगदी तुटण्याच्या मार्गावर आहे. आणि जेव्हा मी त्यांच्या परिवारातून निघलो ना, काटकनी बेल्ट तुटला. बिना बेल्टची डिकीवर ही बॅग ठेवून मी नंतर घरी गेलो. प्रियांनो, त्या परिवाराने कूल पावडर माझ्या गळ्याला लावला. त्या परिवारातल्या प्रियजनांनी त्याच कूल पावडरनी माझ्या गळ्याला जे काही घासलं होतं, रक्त आत येत होतं, ते रक्त पण प्रभूने थांबवलं आणि ती जखमही प्रभूने होऊ दिली नाही. त्या कूल पावडरनी माझे सर्व काही गळा नीट झाला. देवाने मला दवाखान्यात जाऊ नाही दिलं, कारण हे मी जाणून बुजून केलं नाही. अचानकपणे तो माझ्या गळ्याच्या भोवती आला. देव बाप्पाला कळलं. प्रियांनो, आम्हाला जे कळत नाही ना, ते प्रभूला कळल्याशिवाय राहत नाही. जो प्रभूच्या नावासाठी धावतो ना, देव बाप त्याला हार हालमध्ये वाचवतो. म्हणून तुम्ही प्रार्थनेमध्ये उच्चारण केलं ना की देवाच्या सेवकाचं रक्षण त्याचे स्वर्गदूत करतात, निश्चित करतात. प्रियांनो, देवबाप जे पण बोलतो ना, ते संदेशातून पण कधी कधी प्रकट करतो.
आम्ही फार धन्य आणि आशीर्वादित आहोत की आमच्या बरोबर प्रभू आहे. आम्ही एकटे नाहीत बरं का, Yes. पण आम्ही ते तसं समजून प्रभूमध्ये चालणं गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला वाटतं अरे मी एकटाच आहे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या